दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजसी आधारू, दत्तराज, दत्त माझे धन, दत्त माझे मन, सोयरा सज्जन, दत्त माझा, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजसी आधारू, दत्तराज। एका जनार्दनी दत्त हा विसावा, एका जनार्दनी दत्त हा विसावा, न विचारिता गावा जावे त्यांच्या, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजसी आधारू, दत्तराज विठ्ठल। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पानी मंडनं मंडनानां, तरुण तुलसी माला कंधरं कञ्जनेत्रं, सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिन्तयामि। श्री पंढरीशापतित पावना, अनाथ जीवांचा काज कैवारी, ऐसी चराचरी ब्रिदावळी, कलावद्न जीवोधरार्थावतार, कलंकांक तेजोदिका मोदि वक्रम, कलानीश वादापणोदार दक्षम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं, श्री ज्ञानदेवाचरणी, श्री ज्ञानदेवाचरणी। मस्तक असो दिन रकानी, मस्तक असो दिन रकानी, राजवासी उपकार, राजवासी उपकार, मस्तक असो समाधिराज
वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरिसागुरुन्तं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानि पावनेभ्यो श्री अगस्त्य नमो नमः। श्रीराम राम रामेति रमे राम मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने कैलास राना शिवचंद्रमवळी फणींद्र माथा मुकुटो झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी तीन शिरे सहा मस्तक माझा या वारकरी संतांच्या दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू चलता दत्त माझा दत्त माझे गुरु दत्त माझे तारू मजसी आधारू दत्तराज प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरिता अर्थात कीर्तन निरूपणा करता निवडलेला गोड पवित्र आणि प्रासादिक अशा स्वरूपाचा जवळजवळ सर्वांच्याच पाठांतरातला काहींच्या परिचयातला नसेल परिचयातला तर किमान वर्षातनं या ठिकाणी एकदा तरी आपल्या सर्वांच्या कानपट झालेला बरोबर। ही पर्वकाळाची अभंग विशिष्ट अशा ठिकाणी अर्थात भगवान दत्तप्रभूंच्या दरबारात ज्या वेळेला सेवा असते श्रद्धेनं आपल्याला हे चिंतन श्रवण करायला मिळतात। आज जो अभंग आपल्या समोर निवडलेला आहे तो जवळजवळ सर्वांच्या परिचयातला आहे पाठांतरातला आहे बहुश्रुत अशा स्वरूपाचा आहे। या अभंगाच्या द्वारा वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत असताना देवाचं भजन देवाची भक्ती देवाची नामसाधना करत असताना सद्गुरु कृपेद्वारा अर्थात जनार्दन स्वामींच्या माध्यमातनं खरं तर सद्गुरूची पहिली कृपा झाली आणि सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये भजन चिंतन करत असताना सद्गुरूंच्याच कृपेद्वारा दत्तप्रभूंचा साक्षात्कार संत श्रेष्ठ शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना शूलभंजन नावाच्या पर्वतावरती झाला आणि ज्या वेळेला प्रभूंचा साक्षात्कार झाला ओ भगवत भक्ती भगवत नाम साधन अंतकरणामध्ये दृढ होती आणि जेव्हा साक्षात्कार झाला भगवान श्री दत्त प्रभूंचं दर्शन झालं आणि जेव्हा दर्शन झालं त्या क्षणापासनं आपल्या जीवनातील सगळे संबंध शांती ब्रह्मश्री नाथ महाराजांनी जर कोणाशी जोडले असतील ना तर ते सगळे संबंध भगवान श्री दत्त प्रभूंशी जोडले आणि आपल्या जीवनामध्ये आलेला अनुभव नाथ महाराज या अभंगाच्या द्वारा आपल्या समोर प्रगट करतात। विठ्ठल माझ्या जीवनामध्ये सद्गुरु कृपा झाली गुरुविन अनुभव कैसा कळे पहिला गुरु करावा लागतो ते गुरु माझ्या जीवनामध्ये मला सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज प्राप्त झाले। त्यांचीच सेवा करत असताना त्यांच्या समवेत नित्य भजन करत असताना मला भगवान श्री दत्त प्रभूंचा साक्षात्कार झाला। त्या दिवसापासून माझं जीवन असं झालं खरं तर माझं जीवन धन्य झालं। माणसाचं जीवन परिपूर्ण तेव्हाच होतं
जेव्हा त्याला देव भेटतो. जेव्हा नाथ महाराजांना भगवान श्री दत्त प्रभू भेटले ना, त्या दिवसापासनं आपल्या जीवनातले सगळे संबंध कोणाशी जोडले असतील तर ते सगळे संबंध नाथ महाराजांनी भगवान श्री दत्त प्रभूंशी जोडले. त्याचा विचार या 4 चरणामध्ये मांडला. नाथ महाराज म्हणतात, ऐका. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा, माझं सार सर्वस्व, माझं जीवन धन्य करणारे कोण आहेत तर ते भगवान श्री दत्त प्रभू आहे, की ज्यांनी माझ्या जीवनामध्ये साक्षात्कार मला दाखवला आणि मला नित्य अशा स्वरूपाचं दर्शन, प्रभू दर्शन ज्या वेळेला दत्त प्रभूंचं झालं ना, त्या दिवसापासून माझ्या जीवनामध्ये या भौतिक प्रपंचाचा, संसाराचा, परिवाराचा विचार माझ्या अंतःकरणामध्ये राहिला नाहीये. माझ्या जीवनातील माझे सगळे संबंध जर मी कोणाशी जोडले असतील तर ते भगवान श्री दत्त प्रभूंशी जोडले. महाराज, तुमच्या आईचं नाव काय? तुमच्या वडिलांचं नाव काय? तुमच्या परिवाराचं नाव काय? नाथ महाराज म्हणू लागले, माझं सर्वसार सर्वस्व माझ्या जीवनात कोण असेल तर ते दत्त प्रभूच आहेत. माझी आई म्हणाल, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा. माझ्या जीवनातले सगळे संबंध जर मी कोणाशी जोडले असतील ना तर ते सगळे संबंध भगवान श्री दत्त प्रभूंशी जोडले. माझे गुरु सुद्धा कोण आहेत तर ते दत्त प्रभू आहे. दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू. माणसाच्या जीवनामध्ये माणसाला तारण्याचं काम जर कोण करत असेल ना तर तो परमात्मा करतो, पण त्याच्याकरता गुरु कृपाही असावी लागते. खरं तर जनार्दन स्वामी महाराजांना नित्य साक्षात्कार होता दत्त प्रभूंचा. जेव्हा शूलभंजन नावाच्या त्या पर्वतावरती जनार्दन स्वामी महाराज भजनाच्या नित्य सेवेच्या माध्यमातून जात होते, जात असताना नित्य त्यांच्या समवेत त्यांना रोज साक्षात्कार व्हायचा दत्त प्रभूंचा. परंतु अनेक वर्षाच्या तपश्चर्येला जेव्हा फळ आलं आणि नाथ महाराजांनाही साक्षात्कार झाला, त्याच्याकरता सुद्धा कठोर परिश्रमच घ्यावे लागले, परीक्षा द्याव्या लागल्यात. तेव्हा कुठं दत्त प्रभूंचा साक्षात्कार झाला. नाथ महाराज म्हटले, माझा आधार जर कोण असेल तर ते दत्त प्रभू आहेत. मजसी आधारू दत्तराज. स्वतः साक्षात दत्त प्रभू भगवान परमात्मा हे माझे आधार आहेत, माझे गुरु आहेत, मला तारणारे ते तारू आहेत. का तर त्यांनी मला साक्षात्कार दाखवला. आता एकदा भगवान परमात्मा प्राप्त झाला ना तर या भौतिक धनाची, भौतिक श्रीमंतीची आपल्याला गरज राहिलेली नाहीये. खरं तर नाथ महाराजांचा विचार करा तर नाथ महाराजांच्या जीवनात, नाथ महाराजांच्या परिवारामध्ये स्वतःची नाही तर वडिलोपार्जित श्रीमंती होती. आडवडिलांपासून श्रीमंती नाथांच्या घरामध्ये होती. पण नाथ महाराज म्हटले, आता त्या भौतिक श्रीमंतीच्याही पेक्षा माझ्या जीवनातलं सगळ्यात श्रेष्ठ अशा स्वरूपाचं धन कोणतं असेल ना तर ते भगवान दत्त प्रभू आहे. दत्त माझे धन, दत्त माझे मन, हो सोयराम सज्जन, दत्त माझा. माझे सगळे संबंध जर कोणाशी मी जोडले असतील ना तर ते सगळे संबंध दत्त प्रभूंशी जोडले. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. महाराज म्हटले, सगळे सोयरे दायरे ना हे फायद्यापुरते, पण माझ्या जीवनातला खरा सोयरा जर कोण असेल तर तो सोयरा भगवान श्री दत्त प्रभूच आहे. का तर त्यांनी मला साक्षात्कार दाखविलेला आहे. एका जनार्दनी दत्त हा विसावा. माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी एक अंतिम ध्येय असतं. अंतिम विसाव्याचं स्थान जर कुठलं असेल ना तर महाराज म्हटले ते प्रभू दर्शन आहे. आणि माझ्या जीवनामध्ये मला भगवान दत्त प्रभूंचं दर्शन झालं, भगवान दत्त प्रभूंचा साक्षात्कार झाला आणि मग मी सुखानं त्यांचं भजन करू लागलो. आपल्यालाही उपदेश करताना सांगतात, अरे आपण सुद्धा ते भजन करा, भक्ती करा, नाम साधना करा. जिथं सेवा सुरू असेल तिथं जा. आपल्याला निमंत्रण असो किंवा नसो तिथं जा. भगवान दत्त प्रभूंच्या दरबारामध्ये जी वाट्याला येईल ती सेवा करा. टाळ वाजवता येत असेल टाळ वाजवा, मृदंग वाजवता येत असेल तर मृदंग वाजवा, श्रवण करा, अन्नदान करा, द्रव्यदान करा. याच्यातलं काहीच जमत नसेल
किमान पंक्तीला तरी या. पण कुठली का होईना ज्ञानराज महाराज सेवा करा, आणि ती सेवा केल्याच्या नंतर आपल्याही जीवनामध्ये न जाणूसर आपल्याला भगवत प्राप्ती होऊ शकते, भगवान दत्तप्रभूंचा साक्षात्कार होऊ शकतो. आणि नाथ महाराज म्हणतात, न विचारिता गावा जावे त्यांच्या. ओ का तर आपलंही जीवन धन्य तेव्हाच होणार आहे जेव्हा आपल्याला भगवान श्री दत्तप्रभूंचा साक्षात्कार होणार आहे. तो साक्षात्कार माझ्या जीवनामध्ये मला झाला. दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजसी आधारू दत्तराज. हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तो अगदी माझ्या बुद्धीप्रमाणे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला खात्री तो आपल्याला समजलाय, आणि मला आणखी खात्री आहे का अभंगही सगळ्यांच्या पाठ झालेला आहे. झालाय का? अजून झाला नसेल तर कीर्तन संपेपर्यंत झाला पाहिजे. ज्यांचा पाठ होणार त्यांना आपल्याकडनं चांदीचं नाणं बक्षीस दिलं जाणार. बघा आता विचार करा. आणि ते आणलं येतानाच मी गोरडे मामांकडे ठेवलंय. आम्ही सगळे गेल्यावर त्यांच्याकडून घ्या. विठ्ठल विठ्ठल. दिव्य अशा स्वरूपाची अक्षर शांती ब्रह्मश्री नाथ महाराज आपल्या जीवनामध्ये आलेला स्व अनुभव, आपल्या जीवनामध्ये भगवान दत्तप्रभूंचा झालेला साक्षात्कार, आणि त्या साक्षात्काराच्या माध्यमातून सगळं जीवन सर्वस्व ज्यांना अर्पण केलं ते भगवान श्री दत्तप्रभू आहेत. आलेली स्वानुभूती नाथ महाराज या अभंगाच्या द्वारा आपल्या समोर प्रकट करतायत. संकल्पित राहिलेल्या 45 मिनिटाच्या वेळामध्ये ते बरोबर 9 वाजेपर्यंतच्या वेळेत काहीसं चिंतन मला आपल्या समोर मांडायचंय. तत्पूर्वी ज्या निमित्तानं उपस्थित आहोत ते निमित्त सर्वांना ज्ञात आहे, तरी वक्त्याचं कर्तव्य नात्यानं काहीसा परिहार देणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं खरं तर सालाबाद प्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य अशा स्वरूपाचा, ही भूमी सामान्य नाहीये. अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावरती वसलेलं आपलं हे गाव आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आपली ही सगळी भूमी आहे. महामुनी अगस्ती महाराजांच्या नित्य वास्तव्यानं पुनीत झालेला आपला हा सगळा तालुका. आणि अगदी महामुनी अगस्ती महाराजांचे आपण नित्य वारकरी आहात, नित्य सेवा करणारे, भजन करणारे आपण सगळी भजनी मंडळी, ग्रामस्थ मंडळी आज विशेष अशा स्वरूपाच्या या पर्व काळाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. तो पर्वकाळ म्हणजे भगवान श्री दत्तप्रभूंच्या या दत्त जयंती सोहळ्या निमित्तानं त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह गेली 34 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे आता अगदी 1-2 वर्षांनी तिसऱ्या तपाकडे आपली वाटचाल. खरं तर मोठी परंपरा आहे आपल्या या उत्सवाला. ज्या जुन्या जाणत्या माणसांनी, गावातील श्रद्धावान असणाऱ्या या लोकांनी ही परंपरा भगवान श्री दत्तप्रभूंच्या दरबारामध्ये सुरू केलेली आहे. ती सांभाळण्याचं, ते जपण्याचं, ते टिकवण्याचं काम आपण सगळी तरुण मंडळी, माता भगिनी, ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी करत आहात. मोठ्या श्रद्धेनं आणि उत्साहपूर्ण अशा स्वरूपाच्या वातावरणात हा या ठिकाणी त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय. ज्यांचा आशीर्वाद या नामयज्ञाला आपल्याला प्राप्त झालेला आहे ते आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान हरिभक्तीपरायण समाज प्रबोधनकार श्री गुरुवर्य निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर बाबांच्या आशीर्वादानं आज आपला हा नामयज्ञ संपन्न होत असताना ज्यांचं कुशल अशा स्वरूपाचं मार्गदर्शन या उत्सवाला दरवर्षी लाभलेलं आहे अशी असणारी हरिभक्तीपरायण नारायणजी महाराज मोहटे गुरुजी यांच्या कुशल असणाऱ्या मार्गदर्शनानं व हरिभक्तीपरायण आमचे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवर्य मदनजी महाराज वरपे अर्थात भाऊंच्या माध्यमातून त्यांचंही कुशल अशा स्वरूपाचं मार्गदर्शन या नामयज्ञाला आहे. ज्यांच्याकडनं ही प्रेरणा आपल्याला मिळाली, कुणीतरी मार्ग दाखवणारा एखादा असावा लागतो, उत्तम अशा स्वरूपाचा मार्गदर्शक असावा लागतो. ती प्रेरणा आपल्याला या ठिकाणी भगवान श्री दत्तप्रभूंच्या या दरबारामध्ये या दत्त जयंती उत्सवाची ज्यांनी दिली, खऱ्या अर्थानं त्यांचे नाव या ठिकाणी आज घेणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. असे भगवान श्री दत्तप्रभूंचे श्रद्धावान अशा स्वरूपाचे भक्त, निश्चिम अशा स्वरूपाची श्रद्धा ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवान श्री दत्तप्रभूंच्या विषयी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत राहिली, ते आपणा सर्वांचे परिचित आपले मार्गदर्शक वैकुंठवासी अनिल शेठ काशीनाथ
बंगाळ यांच्या असणाऱ्या या कुशल मार्गदर्शनानं अर्थात त्यांचंही प्रेरणा आपण घेऊन या ठिकाणी हा उत्सव मोठ्या भव्य अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी पुढे सुरू आहे आणि ज्यांचं स्मरण खऱ्या अर्थाने या ठिकाणी केलं पाहिजे ती जी या मंदिराकरता भूमी दान देणारे अर्थात प्रत्येकाचं अनमोल अशा स्वरूपाचं योगदान आहे हे कोणा एकट्याच्यानं पूर्ण होत हा उत्सव तुमचा माझा एकट्याचा आहे हा तुमचा माझा एकट्याचा उत्सव नाहीये याच्याकरता प्रत्येकाचं अनमोल अशा स्वरूपाचं योगदान असावं लागतं खरं तर खारीचा वाटा आपण ज्याला म्हणूयात प्रत्येकाचं योगदान आहे त्यात या मंदिराच्या करिता ज्यांनी भूमी दान दिलेली आहे असे वैकुंठवासी रभाजी रखमा आरोटे आदी करून आपण सर्व गावातील दानशूर उदार अशा स्वरूपाचे आपण सर्व ग्रामस्थ मंडळी समस्त ग्रामस्थ मेंदुरी श्री दत्त तरुण मित्र मंडळ बंगाळ वस्ती मेंदुरी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या अहिल्यानगर जिल्ह्यातील आपण सगळी श्रद्धावान ग्रामस्थ आणि भाविक मंडळी या सर्वांच्या योगदानातनं हा त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत असताना आजची ही पहिल्याच दिवसाची श्री हरिकीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी समस्त आपली भजनी मंडळी माता भगिनी तरुण मंडळी या सर्वांच्या माध्यमातनं माझ्याकडे दिलेली ही आजची कीर्तन रूपी सेवा त्यांचं सौजन्य या आजच्या सेवेला लाभलेलं आहे ते सन्मान्य श्री राधाकिशनजी भाऊसाहेब मस्के आदी करून आजचे उदार अन्नदाते श्री गोपाळा केरू वावळे सर आणि श्री शशिकांत केशव आरोटे प्रगतशील शेतकरी आदी करून आपण सर्व मान्यवर मंडळी ग्रामस्थ मंडळी उपस्थित आहात सर्वांच्या चरणावरती विनम्र भावानं नतमस्तक होतो आणि गोड असं चिंतन आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो खरं तर आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची हरिकीर्तन सेवा या ठिकाणी ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं आमचे आपले स्पीकरवाले सन्मान्य श्री पप्पूशेठ बंगाळ यांनी ही खरं तर आम्ही दररोज नित्यानं एकत्र राहणारी आम्ही सगळी गुणीजन मंडळी पण त्यांनी हट्ट आग्रह केला की दादा आपल्याला पहिल्या दिवसाची सेवा नितीन महाराज देशमुख त्यांच्या माध्यमातून संपर्क करून म्हटलं हरकत नाही ते उद्याची सेवा मागत होते पण उद्या कीर्तन असल्यामुळं ते म्हणे पहिला दिवस आज सुनील महाराजांचं कीर्तन होतं थोडासा बदल करून त्यांनी आजची सेवा आपण सगळ्या ग्रामस्थांनी या ठिकाणी दिली आणि म्हणून आपण सर्व उपस्थित आहात खरं तर नोहे एकल्याचा खेळ म्हणून मेळ जमविला या अनुषंगानं ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला भव्यता दिव्यता रम्यता अशा स्वरूपाची प्राप्त झालेली आहे ते आपल्या तालुक्यातील सगळी भजन वैभव यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा वा कीर्तन म्हटलं की मग सर्व अंगानं परिपूर्ण अशा स्वरूपाचं वातावरण असेल ना तर त्याच वेळेला खऱ्या अर्थानं कीर्तनाला आनंद येत असतो रंग बरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत देवालाही हर्ष वाटतो देवालाही आनंद होतो केव्हा जेव्हा कीर्तनामध्ये रंग भरत असेल तर आणि ते रंग भरण्याचं काम जर कोण करत असेल ना तर ते रंग भरण्याचं काम हे सगळे श्रीरंग करत असतात आणि म्हणून या ठिकाणी मृदंगाचार्य मृदंग अलंकार आपल्या सर्वांचे परिचित हरिभक्ती परायण आमचे मार्गदर्शक गुरुवर्य शांतारामजी महाराज पापळ मामा यांचे चिरंजीव अगदी जमलं जमणारच असं कसं खरं तर ज्यांच्या बरोबर आम्ही फिरलो त्यांचंही नाव पहिलं घेतलं पाहिजे आदरानं आणि मला आणखी अभिमान वाटतो की आमच्या जीवनातले पहिले सप्ते बहिरवाडीतलेच आहेत ना ऐका वाजवायला पापळ मामा आणि आम्ही म्हणून मामांचे चिरंजीव मामांच्या बरोबरीने आता आपल्या तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्रात खूप मोठं नाव ज्यांचं आहे हरिभक्तीपरायण ज्ञानराजजी महाराज पापळ त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजूयात आपण या ठिकाणी उपस्थित आहात ह्या विशेष पर्व काळावरती कीर्तनकार भरपूर मिळतात माझ्यासारखे भरपूर मिळतात पण असे गुणीजन लवकर मिळत नाही पर्व काळावर बोलतो मी आणि म्हणून खरं तर आपण ही सगळी मंडळी उपस्थित आहात आमचे मार्गदर्शक आणि आपल्या सर्वांचे एक प्रेमाचं स्थान अभिनव शिक्षण संस्थेमध्ये खूप चांगली ज्ञानदानाची भूमिका जे देत आहेत हरिभक्ती परायण संगीत अलंकार इंद्रभानजी कोल्हाळ सर आपणही या ठिकाणी उपस्थित आहात आपल्याही चरणावरती नम्र भावांना नतमस्तक होतो आणि या बंगाळ वस्तीशी आपल्या गावाशी ज्यांचं विशेष अशा स्वरूपाचं प्रेम आहे हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार नितीनजी महाराज देशमुख आपण उपस्थित आहात हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू म्हणजे आळंदीला आम्ही सोबत होतो असे आमचे सागरजी महाराज नवले आपण उपस्थित आहात आमचे जगन मामा आपण उपस्थित आहात आमचे बंगाळ मामा आदी करून आपण सगळी आता भजनी मंडळी
दोनही चोपदार आमचे फरगडे मामा आणि काळे बाबा, रणपिसे बाबा, विनेकरी बाबा, आपण सगळी ग्रामस्थ मंडळी मामा, आपण सर्वजण, कोणाचं तरी नाव माझ्याकडून राहील म्हणून मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या हा सगळा मेळ अतिशय गोड स्पीकर व्यवस्थेच्या माध्यमातून आपलेच भूमिपुत्र, खरं तर आपल्याही माणसाचा सन्मान आपण जोरदार टाळी वाजून केला पाहिजे. सुस्वभावी संयमी अशा स्वरूपाचं हे व्यक्तिमत्व आदरणीय श्री पप्पू शेठ बंगाळ, आपण एक गोड स्पीकर व्यवस्था केलेली आहे आणि म्हणून हे सगळे आपण उपस्थित आहात. या सगळ्या कार्यक्रमाचं चित्रीकरण साधकाची माऊली यूट्यूब चॅनल जो सध्या सुप्रसिद्ध अशा स्वरूपाचा आहे, असे आमचे सर्वेजी बाळसराफ आणि आमचे अभिजितजी करपे आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि भगवान नाथ महाराजांना दत्तप्रभूंचा जो साक्षात्कार आपल्या जीवनामध्ये झाला आणि साक्षात्कार झाल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये आलेली अनुभूती, ती अनुभूती प्रगट करत असताना सगळे संबंध नाथ महाराजांनी कोणाशी जोडले तर ते संबंध भगवान श्री दत्तप्रभूंशी जोडले. तोच विचार आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. या सगळ्यांच्या बरोबरीनं खरं तर आणखी आनंद द्विगुणित करण्याकरता आपली सगळी बाल वारकरी विद्यार्थी उपस्थित आहेत. यांच्याही चरणावरती विनम्र भावानं नतमस्तक होतो. पप्पू दादा म्हणे जर थोडीशी मुलं आणली, म्हटलं आता थंडी आहे, पर्व काळे, पण म्हटले नाही थोडेसे, आणि म्हणून विद्यार्थी उपस्थित आहे. त्यात पहिला दिवस आणि आणखी एक परंपरा गेली 34 वर्षापासून, जसं श्री क्षेत्र नारायणपूरला, बरोबर मामा, नारायणपूरला जन्मोत्सव, तसं पर्वकाळ उद्याचा, पण श्री क्षेत्र नारायणपूरला जन्म आज साजरा केला जातो. तीच परंपरा आपण आजपर्यंत जपलेली. हे काय मला माहिती नव्हतं, इथं आल्यावर माहिती झालं. नाहीतर सप्ताह म्हटलं की पहिला दिवस नामपर सेवा करायची, नामपर अभंग घेऊन, आणि ती तयारी सगळी करून जेव्हा इथं आलो आपण म्हणजे मी, हा, आणि इथं आल्यावर जेव्हा बसलो तर मग गोरडे मामा म्हटले, महाराज आमचा जन्म गेली 34 वर्षापासून आजच असतो, म्हणून आपण भगवान दत्तप्रभूंच्याच विषयी काहीसं चिंतन करावं, आणि मग आम्ही अभंग शोधायला सुरुवात केली. पण तरी हरकत नाही. अहो मजसी आधारू दत्तराज, ऐका, हा, ही सुद्धा परीक्षा कधी कधी झालीच पाहिजे ना. आणि मला वाटतं खरं इथून पुढच्या काळात बाबा आल्यावरच अभंग द्यायला, हा बरोबर. पण तरी जे पाठ आहे तिथं कोणी सांगेल आता, पण खरी परीक्षा तेव्हा असते अचानक अशा स्वरूपाची एखाद्या विषय. अर्थ हा विषय काय, आज भगवान श्री दत्तप्रभूंच्या दरबारामध्ये आपण उपस्थित असताना हा पर्वकाळावरचाच विशेष अशा स्वरूपाचा सप्ताह आहे, म्हणून हरकत नाही. अभंग जरी सर्वांच्या परिचयातला पाठांतरातला नसेल, पण अभंग जेव्हा गायल्याच्या बरोबर त्याचा सगळा भाव आपल्या अंतःकरणामध्ये रुजला. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज वारकरी संप्रदायामध्ये अवताराला आलेले एक सत्पुरुष संत, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारया आले दीनजना. या दीनजनांचा उद्धार करण्याच्या करिता अगदी ज्ञानोपारायांपासून तर तत्कालीन संत निळोपारायांपर्यंत सगळ्या संतांचं विशेष अशा स्वरूपाचं योगदान आपल्या या संप्रदायाकरता आहे. या जगाच्या पाठीवरती विचार करू गेलात अनेक संप्रदाय आहेत, परंतु या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा श्रेष्ठ आणि श्रीमंत अशा स्वरूपाचा संप्रदाय कुठला असेल तर तो आपला वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय कसं म्हणाल तर या वारकरी संप्रदायाला तत्व प्रणाली, संप्रदायाला नियमावली, या संप्रदायाचा प्रचार प्रसार करत असताना संप्रदायाचा पाया ज्यांनी रोवला ते ज्ञानोपाराय आणि कळस तुकोबाराय. ऐका, संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. हे वारकरी संप्रदाय रूपी मंदिर जे उभं आहे ना, 700-750 वर्ष झाली, हे कोणाच्या कृपेनं उभं आहे? हे फक्त आणि फक्त संतांच्या कृपेद्वारा उभं आहे. सगळ्या संतांचं योगदान आहे. मग पाया रचण्याची भूमिका जर ज्ञानोबारायांची असेल ना, तर मग पाया झाला. आता या संप्रदायाच्या प्रचार प्रसार विस्तार या सगळ्याच्या बळावरती जे मंदिर उभं राहिलं ना, मग ही सगळ्या संतांनी एक एक भार उचलला. ऐका, एक एक भार उचलला. मग आता पाया झाला,
मंदिर उभं करायचंय. मग मंदिर उभं करत असताना सगळ्यात महत्वाची जी भूमिका असते ना, ती भूमिका खांबाची, म्हणजे पिलर. पिलर मराठीमध्ये काय? पिलर. पिलर, हा सर बरोबर. आणि इंग्रजीमध्ये काय? खांब. इंग्रजीमध्ये खांब. ऐका, म्हणजे हे सगळे जागी आहेत. हा बरोबर ना. म्हणजे आपण म्हटलं पाऊस जागे आहेत का? सगळे जागे आहेत. झोपले नाही ना? तुम्हाला थंडी वाजली का? हो का? जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत असताना 700-750 वर्ष पूर्ण झाली. हे मंदिर आजही उभं आहे. कोणाच्या बळावरती, कोणाचा आधार आहे या मंदिराला? तर खांबाची भूमिका ज्यांचा अभंग घेतलाय ना, ते शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांची. नाथ महाराजांनी या संप्रदायाचा प्रचार प्रसार करत असताना एक काळ असा होता 13व्या शतकापर्यंत, कजे गुई अशा स्वरूपाचं ज्ञान यत्र योगेश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं कुरुक्षेत्रावरती अर्जुनाच्या समोर प्रकट केलं. संस्कृत भाषा होती, अवघड होती, परंतु ती अवघड भाषा सोपी केली माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी. बरोबर. मराठीमध्ये यात असणाऱ्या श्रीमद भगवद्गीतेची टीका मराठी भाषांतर केलं ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी. पण तरी एक काळ असा होता की सगळा समाज कीर्तनाकडे येत नव्हता. लोकांना पटत नव्हतं, रुचत नव्हतं, पचत नव्हतं. आणि मग अशा वेळेला 13व्या शतकामध्ये एक क्रांतिकारी संत अवताराला आले, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज. नाथ महाराजांनी संप्रदायाचा प्रचार प्रसार सुरू केला आपल्या गुरु कृपेद्वारा. जेव्हा हे चिंतन समाजामध्ये मांडत असताना विचार केला, तर एवढं गोड चिंतन मांडतोय आपण, पण तरीही लोक जर येतच कीर्तनाला नाही, तर मग काय केलं पाहिजे? लोकांना पटेल अशा भाषेत समजून सांगितलं पाहिजे. आणि मग त्यावेळेला नाथ महाराजांनी तेच ज्ञान अवघड अशा स्वरूपाचं पण सोप्या भाषेत आपल्या समोर प्रकट केलं. मग ते भारुडाच्या रूपानं, गवळणींच्या रूपानं. ऐका, खर तर संप्रदायाची गोडी तुम्हाला मला लावण्याचं काम भगवत भक्ती, भगवत नाम साधना हिचा प्रचार प्रसार करत असताना ही गोडी नाथ महाराजांनी आपल्याला लावली. म्हणजे खांब दिला भागवत, रामायणासारखा ग्रंथ नाथ महाराजांनी दिला, श्रीमद भागवतासारखा ग्रंथ नाथ महाराजांनी दिला. खरं तर त्या आधारावरती त्या ग्रंथांचं चिंतन करत असताना आपले जीवन धन्य अशा स्वरूपाचं आहे ना. तो उपकार कोणाचा असेल तर तो संतांचाच आहे. माता या संप्रदायाचा प्रचार प्रसाराची जबाबदारी कोणावर आहे? नाथ महाराज खांब झाले तर प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी नामदेवरायांवर होती. नामातयाचा जेने केला हा विस्तार. आणि मग तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. संप्रदायाचा पाया ज्ञानोबा आहेत आणि संप्रदायाचा कळस तुकोबा आहे. ऐका, कळसाच्याही वरती एक भूमिका असते ना, ती भूमिका आमच्या या सगळ्या माता भगिनींची आहे. महिला संत आहेत, पाया ज्ञानोबा आहेत. खांब बोला, चांदीचं नाणं बोला, प्रश्नाची उत्तर द्या पाहिजे असतील तर. पाया ज्ञानोबा आहे, खांब नाथ महाराज, प्रचार प्रसार नामदेव महाराज, कळस. आणि आता त्या कळसाच्याही वरती एक ध्वजा असते. बहिणी म्हणे पडकती ध्वजा, ध्वजाची. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपण केले ओझा. माय बाप, या सगळ्यांना संघटित ठेवण्याचं काम केलं एका या सगळ्या महिला संतांनी, साधू संतांनी. ज्ञानोबारायांपासून तर आत्ताच्या तत्कालीन निळोबारायांपर्यंत सगळ्या संतांचं विशेष अशा स्वरूपाचं योगदान. त्यातल्या त्यात मला ज्यांचा विचार आपल्या समोर मांडायचा आहे ते नाथ महाराज. विठ्ठल विठ्ठल.
नाथ महाराज हे अशा परिवारामध्ये जन्माला आलेले संत आहेत का त्या परिवारामध्ये मूळतः श्रीमंती होती. एवढी श्रीमंती होती की स्वतःची नव्हती, वाडवडिलांपासून होती. बरोबर. नाथ महाराजांचा विचार करत असताना तीन विचार मांडले जातात का खरं तर ते मुळात पहिले संत होते, दोन शांत होते आणि तीन श्रीमंत होते. संतत्वाच्या बद्दल म्हणाल तर संप्रदायामध्ये खांबाची भूमिका त्यांच्याकडे होती, म्हणजे जबाबदारीच पद होतं. मला सांगा, हा खांब पाडा, हे दोन खांब पाडा, काय होईल? बोला ना, मी घरी जाऊ का आता? तुम्ही नाराज आहेत का? तुम्हाला लईच थंडी वाजली का? बोला, हे खांब पाडले तर काय होईल? इमारत पडेल, खाली येईल. म्हणजे ती तर भूमिका सर जबाबदारीचीच आहे. मग या संप्रदायाचा भार ज्यांच्या जीवनामध्ये होता, ज्यांनी स्वीकारला, ते संत श्रेष्ठ एकनाथ महाराज. दुसरा विचार करत असताना ते शांतही होते. अनेक उदाहरणे जे आपल्याला सर्वांना पाठेत, ज्ञात आहेत, वेळ कमी आहे. खर तर नाथ महाराजांना अनेक लोकांनी राग येईल असं कृत्य करून पाहिलं, पण त्यांना कधीच राग आला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. अहो, बाहेरचा अकोल्यावरून बहिरवाडीला येत असताना जर आपण गाडीवर चाललोय, इकडनं एखाद्या गाडीवा किंवा आपण एखाद्या गाडीवाल्याच्या मागे, त्यानं पिचकारी मारली, थोडक्यात थुंकला तो, चुकून त्याचा थुंका आपल्या अंगावर उडाला, आपण काय करतो? काय करतो सर? काय करतो नाराज महाराज? आपण त्याला गाडी आडवी लावतो पुढे, बरोबर का? तो चुकून उडाला, चुकून मग तुला दिसत नाही का माग? मग लगेच वादावर गंमत येते. ऐका, सोडून द्या. चुकून एखाद्याचा थुंका आपल्या अंगावरती उडाला तर आपण त्याला मारायला धावतो कधी कधी. पण एक जण जाणीवपूर्वक नाथ महाराजांच्या अंगावर 108 वेळेला थुंकला होता यवन. उलट त्याला काही बोलले नाही, त्याला शाप दिला नाही, त्याला शिवी दिली नाही. काय दिलं? प्रसाद देवोनी मुक्त केला. त्याला दया आली. हो, या लोकांच्या सांगण्यावरनं मी हे कृत्य केलं, महाराज माफ करा मला. महाराज म्हटले, अरे तुला कशाला माफ करू? मी धन्य आहे. का धन्य आहे? तू मला आज भेटला. माझा रोजचा नियम एकदाच्या स्नानाचा होता. एकदा गंगेला जायचं, स्नान करायचं, निघायचं. आणि आता मात्र तुझ्यामुळे आज एका दिवसात मला 108 वेळेला स्नान घडलं ना. मला वाटतं ते शांतच होते. आणि श्रीमंतीच्या बाबतीत वर्णन करू जाल, सकल संता माझी राजा, सबले जात कथा, सबले सप्ताह करायचा म्हणजे आता 34 वर्ष झाली, म्हणजे आपल्याला कधी कधी असा प्रसंग आलाच असेल. काय सप्ताह करायचं म्हटलं का पहिलं गायक वादक, मग विदर्भ, मराठवाडा, तरी आपला अजून आहे का? असो असो असो, बरोबर. म्हणजे बदल होत आहेत हळूहळू. ऐका, म्हणजे होता ना असा काळ. पण आज अशी अवस्था आहे का आपल्याकडे मान्यवर असे किमान 15-20 मृदंगाचार्य, हो 15-20 गायनाचार्य. खरं तर हे संप्रदायाचं आपलं वैभवच आहे ना आज आपण सर्वजण.
आणि आपला संप्रदायच मुळात भजनप्रिय संप्रदाय. या संप्रदायामध्ये तुमच्याजवळ पैसा, प्रॉपर्टी, बंगला, गाडी माडी, किती मोठं वैभव आहे, यापेक्षा वारकरी संप्रदायाची तत्व प्रणाली, संप्रदायाचं भजन जे आपण जपलंय, आपण जगन्मामा, बंगाळमामा, आपण सगळ्यांनी जे जपलं आजपर्यंत, सगळ्यात मोठं धन आपल्या जीवनातलं कोणतं असेल तर ते हे जे भजन आपण श्रद्धेनं करताय. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, निद्रा बहु भाषण. खरं तर ही भौतिक श्रीमंती आपल्या जीवनामध्ये जी आपल्याला प्राप्त झालेली आहे, ती कोणाच्या कृपेनं झाली असेल तर ती दत्तप्रभूंच्याच कृपेनं. आज आपलं गाव, आपला परिसर सगळं सुजलाम सुफलाम आहे. मी पहिल्यांदा इथं कीर्तनाला आलेलो आहे, पण याच्या आधी वाजवायला अनेक वेळेला आलेलो आहे, बरोबर. अनेक वेळेला इथं मृदंगाची सेवा करण्याची संधी मलाही मिळाली. पण जेव्हा आलो आणि बसलो आमच्या इथं काकांच्या तिथं, बरोबर, जेव्हा तिथं बसल्यावर म्हटलं, अहो मी जेव्हा इथं आधी आलो होतो तेव्हा सगळी इथं बारीक छोटी घरच होती, बरोबर ना, घरं होती सगळ्यांची. पण आज हे सगळं वैभव आपल्याला पाहायला मिळतंय. हेच नाही तर आपल्या गावात जो बदल आपल्याला पाहायला मिळतो हा कोणाच्या कृपेद्वारा. आपण जे कष्ट करतात आणि ते कष्ट करत असताना महामुनी अगस्ती महाराजांच्या कृपेनं संप्रदायाचं, श्री भगवान परमात्म्याचं जे भजन आपण जपलंय गेली 34 वर्षापासनं, त्याची ही पावती आहे. विठ्ठल म्हटलं जायचं, दे रे हरी, दे रे हरी. आपल्या मेंदुरीला नव्हतं का असं काही पलंगावरी? पण तसं नाहीये. जर कष्ट केलं तर फळ मिळेल. आपण तर भौतिक श्रीमंतीच्या करता राबणारी, कष्ट करणारी, शेतामध्ये मेहनत करणारी आपण शेतकरी वर्ग आहात. पण एवढं कष्ट करूनही, राबूनही आपण आपल्या जीवनामध्ये जो मिळालेला अनमोल आणि अमूल्य अशा स्वरूपाचा वेळ आहे, तो वेळ जर आपण भगवान दत्तप्रभूंच्या दरबारामध्ये व्यतीत करत असाल ना, तर मला खात्री आहे आपल्याही जीवनामध्ये दत्तप्रभू काही कमी पडू देणार नाही. देण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे. आपल्या जीवनामध्ये पैसा, प्रॉपर्टी, बंगला, गाडी माडी सगळं वैभव मिळेल आपल्याला. पण त्याच्याकरता एक तर गुरुकृपा असावी लागते, आई वडिलांचा आशीर्वाद असावा लागतो आणि देवाची कृपा असावी लागते. हे सगळं देवाच्या कृपेद्वारा प्राप्त होत असतं. ते आपल्याला प्राप्त झालं. नाथ महाराजांच्या जीवनाचा विचार करत असताना महाराज म्हटले, सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा. सगळ्या संतांच्या बाबतीत विचार कराल तर भौतिक श्रीमंतीने सुद्धा जे राजे होते, श्रीमंत होते, एवढी श्रीमंती होती. सांगितलं जातं, जुनी माणसं म्हणतात, जेव्हा नाथ महाराजांच्या वाड्यात चोरी झाली, जेव्हा नाथ महाराजांच्या वाड्यात चोरी झाली ना, तर 12 चोर आले होते. किती? त्या चोरांनी काय अशा कीर्तनाला चपला नाही चोरल्या. ऐका, त्यांनी काय चोरलं सर? त्यांनी फक्त आणि फक्त सोनं चोरलं. काय चोरलं? सोनं चोरलं. एवढं का एका चोराला जेवढं गठुडं बांधता येईल त्यानं तेवढं बांधायचं. असं किती गठुडे झाले आता? 12. एकाला उचलत नव्हतं असं. आणि मग आता काय करायचं? एकानं एकाला उचलून द्यायचं. त्यानं ज्याचं त्याचं गठुडं घेतलं आणि निघाले, बरोबर. पण आता एक शिल्लक राहिलं ना. म्हणजे तुम्ही त्यांनी मला, मी सागर महाराजांना, बरोबर, मी ज्ञानराज महाराजांना, मी राहिलो ना, मला उचलून द्यायला कोण? आणि जेव्हा तो एक चोर म्हणतो, ओ मला कोण उचलून देणार? नाथ महाराजांनी दरवाजा उघडला. म्हटले, भाऊ त्यांना जाऊ दे, मी तुला उचलून देतो. एवढं वैभव श्रीमंती ज्यांच्या दरबारामध्ये होती ना, ते नाथ महाराज होते. नाथांच्या वाड्यात रोज पोथी चालायची म्हणे, रोज कीर्तन व्हायची आणि लोक हजारोच्या संख्येनं वाड्यात यायची. का तर कीर्तन संपलं का आलेल्या सगळ्यांना रोज पुरणपोळी दिली जायची. रोज पुरणपोळी. एवढंच नाही, पुरणपोळी दिली जायची आणि घरी जाताना 1 किलो गुळ आणि 1 किलो डाळ दिली जायची. ही अपेक्षा आपल्याकडून काय करू नका कोणी. पण ऐका, एवढी श्रीमंती ज्यांच्याकडे होती ते नाथ महाराज आहे. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये सद्गुरु कृपा झाली. नाथांचे गुरु जे होते ना, जनार्दन स्वामी महाराज, ज्यांना साक्षात भगवान दत्तप्रभूंचा साक्षात्कार होता. ज्यांच्या नित्य सेवेमध्ये सेवा एवढी होती, श्रद्धेनं भगवान दत्तप्रभूंचं भजन
शूलभंजन नावाच्या पर्वतावरती जायचे, एकांतवासामध्ये जायचे, भजन करायचे, भक्ती करायचे, नामसाधना करायचे. त्या पर्वतावरती त्यांना सुद्धा साक्षात्कार होत होता. मात्र सेवेला समवेत असायचे ते नाथ महाराज. रोज नाथ महाराजांनी इच्छा व्यक्त केली, स्वामी अहो आपल्याला साक्षात्कार तुम्हाला होतो म्हणता, मला कधी होणार नाही रे. त्याच्याकरता सेवा करावी लागते, सेवा करावी लागते. काही परीक्षा द्याव्या लागतात. तू सगळ्या देणार? हो देणार. जेव्हा सगळ्या परीक्षा ज्या वेळेला उत्तीर्ण झाले नाथ महाराज ना, जेव्हा पास झाले सगळ्या परीक्षेमध्ये, आता मात्र जेव्हा भगवान श्री दत्त प्रभूंनी नाथ महाराजांना साक्षात्कार दिला आणि असं परब्रह्म स्वरूप ज्या वेळेला ब्रह्मा विष्णू महेश या तिन्हींची एक मूर्ती भगवान श्री दत्त प्रभू परमात्मा नाथ महाराजांच्या समोर प्रगट झाले ना, मग मात्र तो आनंद परमोच्च अशा स्वरूपाचा होता. देव भेटला काय कमी माणसाच्या जीवनात. माणसाच्या जन्माची सार्थकता तेव्हाच होते जेव्हा परमात्मा भेटतो. तुका म्हणे जन्मा विठ्ठलची एक देखनिया. देवाला एकदा डोळ्यानं पाहिलं ना तर किती आनंद आपल्याला होत असतो. 10, 20, 22, 30 तास ज्या वेळेला आपण दर्शन बारीत उभे असतो, थकलेला असतो, शिनलेला असतो, कंटाळलेला असतो, ज्या वेळेला आता देवाच्या समोर येतोय आपण, विचार करा, स्मरण करा, आपण जेव्हा दर्शन बारीत कंटाळून जातो, नको नको येते, पण जेव्हा देवाच्या समोर येतो, आल्याच्या नंतर एकदा का माझ्या परमात्म्याला डोळे भरून पाहिलं ना, मला खरं सांगा आपण 20-22 तास बारीत उभे राहोत. लक्षात राहतं का आपल्याला आनंद होतो. जर उंची कमी असेल तर असा टाचावर करून पाहतो देवाकडं. का तर तुमच्या माझ्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर्य प्रदान करणारा कोण असेल तर तो हा भगवान श्री दत्त प्रभू आहे, भगवान श्री पांडुरंग आहे. आणि म्हणून जर त्यांची श्रद्धेने आपण सेवा करत असाल, नामसाधना करत असाल, तर आपल्याही जन्माची सार्थकता झाल्याशिवाय राहणार नाहीये. अहो ज्या देवाला प्राप्त करण्याच्या करता योगी लोक योग करतात, जपी लोक जप करतात, तपी लोक तपश्चर्या करतात, नाना साधनांच्या केल्या खटपटा, त्या देवाच्या प्राप्ती करता अनेक साधनं अवलंबली जातात. पण नाथ महाराज एवढे भाग्यवान होते, एवढे भाग्यवान होते, थोड्या परीक्षा द्याव्या लागल्या आणि त्या परीक्षेमध्ये जेव्हा उत्तीर्ण झाले आणि मग सद्गुरु कृपेद्वारा भगवान श्री दत्त प्रभूंचं दर्शन नाथ महाराजांना झालं, त्या दिवसापासून नाथ महाराजांच्या जीवनात एवढा बदल झाला, एवढा बदल झाला का जो भेटल त्याला सांगू लागले, माझं सर्वसार सर्वस्व जर कोण असेल तर तो भगवान श्री दत्त प्रभू आहे. अभंगाचं पहिलं चरण. कृष्ण माझी मा, दत्त माझी मा, दत्त माझी दत्त माझी
दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा. खरं तर आपल्या जीवनातले सगळे संबंध त्या क्षणापासून नाथ महाराजांनी कोणाशी जोडले असतील तर ते दत्त प्रभूंशी जोडलेले. माझा श्वास, माझं सार सर्वस्व कोण असेल ना तर ते भगवान श्री दत्त प्रभू आहे का ज्यांची कृपा माझ्या जीवनामध्ये झाली. मग ती म्हणाल ते विठ्ठलाची भक्ती करत नव्हते का? करत होते. त्यांना माहिती होतं जो या देवांचाही देव बळीया माझा पंढरीराव. आपण कोणतंही भजन करा, दत्त प्रभूंचं करा, आदिमाया शक्तीचं करा, अन्य ज्या देवतेचं भजन आपण कराल ते भजन आणि त्या भजनाच्या कृपेद्वारा आपल्याला मिळालेलं जे सामर्थ्य असेल, अर्थात आपल्याला मिळालेली जी सेवा असेल ती सेवा भगवान श्री पांडुरंगाच्याच चरणापर्यंत जाऊन पोहोचते. महाराजांना माहिती होतं. महाराजांनी सुद्धा आपल्या जीवनात दत्त प्रभूंना आदराचं अशा स्वरूपाचं स्थान दिलं. का? हे जग, या जगाच्या विश्वाच्या निर्मिती करता खऱ्या अर्थानं अनमोल अशा स्वरूपाचं योगदान कोणाचं राहिलं असेल तर ते ब्रह्मा आहे, विष्णू आहे, महेश आहे. आणि या तीन गुणांपासून ज्याची निर्मिती झाली, आपण आरती म्हणतो ना, काय म्हणतो? त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा. या तीन गुणापासून जी मूर्ती स्थापन झाली ती कुठली मूर्ती असेल तर तो आजचा हा सगळा विशेष अशा स्वरूपाचा आज आणि उद्या हा जो पर्व काळ आहे भगवान श्री दत्त प्रभूंच्या अवताराच्या मागे सुद्धा प्रयोजनच आहे. काय प्रयोजन आहे देवाच्या अवतारा मागे? धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीसी भक्तजना. भक्तांचं रक्षण करण्याकरता आणि दुर्जनांचं निर्दळन करण्याच्या करिता इथं जो अवताराला येतो ना तो परमात्मा असतो. अर्थात भगवान श्री दत्त प्रभूंचं भजन केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये काय फायदा होतो तो फायदा याच आरतीमध्ये पुढे नाथ महाराज सांगताना, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाली उन्मन. माणसाच्या जीवनामध्ये उन्मनीची अवस्था जी प्राप्त होत असते ती अवस्था कशानं प्राप्त होते तर ती अवस्था दत्त नामानं प्राप्त होते. विठ्ठल नाथ महाराजांनी सांगितलेली आरती आपल्याला. मग ही अवस्था नाथांच्या जीवनातही प्राप्त झाली असेल ना. उन्मनीची अवस्था जी प्राप्त झाली ना कशानं झाली तर महाराज म्हटले आमच्या जीवनातलं सर्वसार सर्वस्व जर कोण असेल तर ते सर्वस्व म्हणजेच भगवान श्री दत्त प्रभू आहेत ना. त्यांचं ध्यान आम्ही श्रद्धेनं केलं. आमच्या जीवनामध्ये दुसरं कोणाचं भजन सुद्धा आम्ही केलं नाही. लोक जर म्हटले ना तुमचं नाव काय, तुमच्या वडिलांचं नाव काय, तुमच्या आईचं नाव काय, आम्ही आमच्या जीवनातले सगळे संबंध कोणाशी जोडले असतील ना तर ते सगळे संबंध भगवान श्री दत्त प्रभूंशी जोडले. तसं सर आपण म्हणालात, काय म्हणालात? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. बरोबर. हे सुद्धा सगळे संबंध तुकोबारायांनी कोणाशी जोडले? भगवान कृष्ण परमात्म्याशी जोडले. आमचं सगळं सर्वस्व आहे. असे कितीतरी प्रमाण आहे आपल्या समोर. बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, बरोबर. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. किंवा तुकोबारायांनी आपल्या जीवनातले सगळे संबंध कोणाशी जोडले असतील ना तर ते सगळे संबंध तुकोबारायांनी जोडले भगवान श्री विठ्ठलाशी. विठ्ठल बाप माया चुलता नाठाचा अभंग आहे ना. खरं तर उभं राहिल्यापासून टेन्शन होतं काय आता हे जुळेल का. पण मजशी आधार दत्तराज तो सगळं जुळून घेत असतो, तो सगळं जुळून घेत असतो. ऐका बरोबर. जसं तुकोबाराय म्हटले माझ्या जीवनातलं सर्वसार सर्वस्व कोण असेल ना तर तो श्री विठ्ठल. विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा.
विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ, नावडे मात विठ्ठलाची. सगळे संबंध तुकोबारांनी कोणाशी जोडले तर ते विठ्ठलाशी जोडले ना. तसं नाथ महाराजांनी सगळे संबंध कोणाशी जोडले? भगवान दत्त प्रभूंशी जोडले. तुकोबाराय तर म्हणतात विठ्ठल विस्तारला जनी सप्त ही पाताळे भरणी, विठ्ठल व्यापक त्याच्या विना मी कोणाचं भजन कधी केलं नाही. ज्या क्षणाला त्याचं भजन केलं त्या क्षणाला तो आमच्याकडचा उभा राहिलेला आहे. आपण या चराचरामध्ये भरून पाहाल, सप्त पाताळामध्ये जरी जाऊन पाहाल ना, आमच्याकडचा जर कोण असेल ना तो श्री विठ्ठल विठ्ठल विस्तारला सप्त ही पाताळे भरून, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी महादशी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी महादशी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी महादशी. जसं तुकोबाराय म्हणतात, सप्त पाताळामध्ये जरी आपण जाऊन पाहिलं ना, किती पाताळ आहे खाली? सप्त, सात सप्त पाताळामध्ये जरी जाल ना, तरी चराचरामध्ये आमच्या करता भरलेला विठ्ठलच आहे. विठ्ठल विस्तारला जनी सप्त ही पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरी. आम्ही दुसरं कोणाला प्राधान्यच आमच्या जीवनामध्ये दिलं नाहीये. आमच्या जीवनातलं सर्वसार सर्वस्व श्री विठ्ठल आहे. हे असे अनेक संतांची प्रमाण आहेत. आता आपल्या समोर वेळ संपत आलेली आहे, पण तरी 10 मिनिटं घेणार आहे. अजून चालेल ना? का भूक लागली? संपू का? हा म्हणता नाही ना? ऐका, चालू देतो एक 5-10 मिनिटं. थोडं आज जन्मामुळे थोडं उशीर झालाय म्हणून मी एक 10 मिनिटं ऐका. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आम्ही जर प्राधान्य पहिलं कोणाला दिलं असेल तर ते देवाला दिले. बरोबर? एक क्षणभर जरी परमात्मा आमच्यापासून बाजूला गेला ना, तरी तरी त्या देवाचा विरह आम्हाला सहन होत नव्हता. गवळणींचा प्रसंग आहे, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझ वाचोनी केशवा अनुनावडे, तुझी आनवाही नगा देवराया, बहु आवडस जीवा पासोनिया. देवा तुझी शपथ घेतो. अरे तू किती आवडतो विचारशील ना, तर तुझी शपथ घेऊन सांगतो, बहु आवडसी जीवापासून या, कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसी जीवा पासोनिया. अरे देवा, माझ्या जीवनामध्ये तुझ्याशिवाय मी दुसरा कोणाचा विचारच केलेला नाहीये. ओ क्षणाक्षणाला देवा माझ्या अंगावरती जेवढे रोम आहेत ना, तेवढे रोम देवा तुझंच भजन करतात. का तर माझ्या जीवनात मी दुसरा कोणाचा विचारच कधी केला नाही. प्राणाच्याही पेक्षा जास्त प्रेम देवा कोणावरती केलं असेल ना, तर ते तुझ्यावरती केलंय. ज्ञानोबाराय म्हणतात, तुकोबाराय म्हणतात, आधी करून सगळे संत मांदियाळींनी देवाला आपल्या जीवनामध्ये विशेष अशा स्वरूपाचं स्थान दिलं. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी, पांडुरंग सगळ्या क्रियेमध्ये देवा तुझंच भजन केलं. एक क्षण सुद्धा वाया जाऊ दिला नाही ना. ओ नाथ महाराज सुद्धा म्हणतात, तेच भजन मी सुद्धा केलं भगवान दत्त प्रभूंचं. तेच भजन मी सुद्धा केलं. त्या भजनाचा परिणाम असा झाला माझ्या जीवनामध्ये, तर मला तारण्याचं काम कोणी केलं असेल ना. हो, खर तर आपण जन्माला आलो, पण जन्माला आल्याच्या नंतर आपल्याला तारणारा सुद्धा कोणीतरी असावा लागतो ना. हा जन्म काय परत परत मिळतो?
एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा. जर 84 लाख योनीचा फेरा फिरून आपण आलेलो आहे ना, मग आत्ता माणसाचा मिळालाय, तर मग आपल्याला सुद्धा करणं पाहिजे ना. नरदेह दुर्लभ झाला, नरदेह दुर्लभ तुम्ही आठवा मधुसूदना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव. हे नरदेह दुर्लभ जाना, 7 वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. जर आता वासुदेव म्हणाला नाही, तर मग सगळ्या जीवनाचा वासुदेव झाल्याशिवाय. म्हणून महाराज म्हटले किमान आता तरी सावधवान वासुदेव म्हणा. हे तुम्हाला मला जागच केलं ना संतांनी, ऐका. म्हणून महाराज म्हटले आमच्याही जीवनामध्ये खरी धन्यता कोणामुळे प्राप्त झाली असेल ना, तर ती धन्यता भगवान दत्तप्रभूंच्या साक्षात्कारानं आम्हाला प्राप्त झाली. त्यांचा साक्षात्कार झाला आणि आमच्या जीवनामध्ये जी चिंता होती, अरे आम्ही तरू का, ते तारण्याचं काम कोणी केलं असेल ना, मला आधार देणारा कोणीतरी असावा लागतो. बरोबर, एक तर असतो सद्गुरू, नाही तर असतो तो भगवंत. हे तारण्याचं काम माझ्या जीवनामध्ये पहिलं सद्गुरूने केलं, जनार्दन स्वामींच्या माध्यमातून. आणि त्यांच्याच माध्यमातून जेव्हा दत्तप्रभूंची प्राप्ती मला झाली ना, मग तर माझ्या जीवनामध्ये मला दुसरी काही चिंताच राहिली नाही. मजसी आधारू दत्तराज अभंगाचं दुसरं चरण. दत्त माझे गुरु, दत्त माझे जशी आधारू दत्तराज, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू. ओ गुरु असावा लागतो, सद्गुरु असावा लागतो. महाराज म्हणतात श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. अरे सद्गुरूची कृपा माझ्या जीवनामध्ये मला झाली ना, आणि एकदा का मस्तकावरती हात ठेवला, हो या क्षणाला माझ्या जीवनाचा उद्धार झाला. अर्थात सद्गुरूंकडे हे सामर्थ्य आहे, आणि दुसरं सामर्थ्य आहे ते भगवान परमात्म्याकडे ना. म्हणून मलाही चिंता होती, माझं जीवन सार्थकी होईल का, माझं जीवन मी तरेल का. या जगातलं सगळ्यात भयावह वेगानं वाहणारं पाणी कुठलं असेल ना, तर ते संसार म्हणजेच भवनदीच आहे. भवनदी ज्याला म्हटलं गेलं. मला सांगा, आपल्याला पार करून जायचंय, पार. आपल्याला बुडायचं नाहीये, आपल्याला वाहूनही जायचं नाही, आपल्याला अलगद तरून जायचंय. मग तरण्याचं काम कोण करतंय ना, तर ते भगवान दत्तप्रभू करत असतात.
तो भगवान पांडुरंग परमात्मा करत असतो, ते सद्गुरु करत असतात. भव नदीचे पाणी गड्या मोठे वाहते भल्या भल्या पोहणारा ना. ओ पोहणार ऐका, भव नदीचे पाणी गड्या मोठे वाहते हे भल्या भल्या पोहणारा ना. उलथोनी पाडिते उलट उलट माघारा गड्या गटांगळी खासी. भरला पुरमायेचा लोंढा वाहून या जाशी. अरे या भवनदीच्या या महापुरामध्ये, या मायारूपी सागरामध्ये आपणही बुडणारच आहे. शिंडी सगळं बुडणार आहे. ऐका, तारण्याचं काम या विश्वामध्ये कोण करत असेल ना, तर ते सद्गुरू आहेत. आणि ते तारण्याचं काम कोण करत असेल तर ते भगवान श्री दत्त प्रभू आहेत. महाराज म्हटले, मजसी आधारू दत्तराज दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजसी आधारू दत्तराज विठोबा रखुमाई दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजसी आधारू. म्हणजे ज्ञानराज फोटो काढा असं. मजसी आधारू दत्तराज. ओ संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज या अभंगाच्या द्वारा आपल्या समोर आपल्या जीवनामध्ये आलेली अनुभूती प्रकट करतायत. दत्तप्रभूंचा साक्षात्कार माझ्या जीवनात झाला तर मला एवढा फायदा झाला, तो साक्षात्कार आपल्या जीवनात झाला तर आपल्याला काय होईल. हो नाही, या आनंदाशी जोडा. अवघेची त्रैलोक्य नतमस्तक झालात ना तर आपल्याला एवढा आनंद होईल, परमोच्च अशा स्वरूपाची सुखाची प्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाहीये, नक्की होणार. आणि मला खात्री ती आपल्याला मिळाली अनुभूती, म्हणून तर 34 वर्षाची परंपरा आपण जपून ठेवली. काहीतरी फायदा होत असेल ना तर आपण तिथं आणखी धाव घेतो, आणखी धाव घेतो. आपल्याला सुद्धा फायदा झालाय. काय फायदा झाला, काय फायदा झाला सांगू आपल्याला. महाराज गेली 34 वर्षापासून आम्ही श्रद्धेनं इथली रोजची नित्यसेवा करतोय. रोज पूजा होते, नित्यसेवा होते. आणि एखादी भूमीच अशी असते की त्या भूमीला सेवेतनच प्रसन्नता निर्माण होत असते. ऐका, मी ओवी सांगतो आपल्याला, आपण सगळे शेतकरी वर्ग आहात. मला सांगा,
जातवान शेतकरी असेल आणि जमिनीमध्ये जर पेरणी केली आणि पेरणी केल्याच्या नंतर त्याच्यातनं हिरवे हिरवेगार जेव्हा कोंब बाहेर येतात, लुसलुशीत कोंब असतात, ते कोंब पाहिल्याच्या नंतर शेतकरी वर्णन पिकाचं करतो ना का जमिनीचं करतो? एक उत्तर द्या. चांदीचं नाणं. हा, कशाचं वर्णन करतो आपण? ठीक आहे, काहींचं उत्तर आहे पिकाचं, काहींचं उत्तर आहे जमिनीचं. बरोबर. ऐका, आपण आपल्या बोली भाषेत सहज म्हणतो काय आमचा गहू आहे, बघा बघा आमचा गहू कसा आलाय, बघा आमचा ऊस कसा आहे, बघा आमची बाजरी हरभरा कसा आहे. आपण वर्णन नक्की पिकाचंच करतो, पिकाचंच करतो. पण ते पीक येण्याकरता जमीन कशी लागते हो? कसदार पाहिजे, सुपीक पाहिजे. आणि कसदार जमीन जर असेल ना तर पीक सुद्धा तसंच येतं. ज्ञानोबाराय म्हणतात, भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलीनाचे. जमीन कसदार असेल तर जमिनीमध्ये उतरलेलं ते पीकच सांगतं ही जमीन कशी आहे. बरोबर. मग जर 34 वर्ष झाले या भूमीमध्ये आपण भगवत नाम साधनेची, भगवान दत्त प्रभूंच्या सेवेची या ठिकाणी ही पेरणीच केलेली ना. श्रद्धेनं आपण सेवा करताय, भजन करताय, नाम यज्ञ करताय, जन्मोत्सव करताय. प्रत्येक जण विशेष अशा स्वरूपाचं योगदान याच्यामध्ये देतोय. गेली 34 वर्ष पूर्ण झाले. मला वाटतं तेच फळ आपल्या पदरी आज मिळालेले. सगळे सुखी आहोत, समाधानी आहोत. आनंदी अशा स्वरूपाचं, परिपूर्ण अशा स्वरूपाचं जीवन जर आपलं धन्य कोणाच्या कृपेद्वारा असेल ना, तर ज्यांची सेवा आपण करतो आहोत तो भगवान श्री दत्त प्रभूंचा दरबार आहे. आपल्या जीवनामध्ये संकट येतात ना. संसार म्हटलं का दुःख? बोला ना. संसार म्हटलं का दुःख आहेच आहे. पण महाराज म्हटले त्याही संसारामध्ये आम्हाला आनंद प्राप्त होतोय, सुख प्राप्त होतं जेव्हा आम्ही दत्त प्रभूंच्या दरबारात येतो. बघा, मूर्तीकडे पाहिलं ना तर एक प्रसन्नता आपल्या अंतकरणामध्ये निर्माण होते ना. होते आपल्या अंतकरणामध्ये प्रसन्नता. ती कशामुळं? तर फक्त आणि फक्त ती सेवेतनं प्राप्त होत असते. नाथ महाराज म्हटले माझ्याही जीवनात मी ती सेवा केली ना, श्रद्धेनं केली. म्हणून माझाही आधार, माझं सर्वसार सर्वस्व जर कोण झालं तर भगवान श्री दत्त प्रभू झाले. माझ्याही जीवनात संकट आली का नाही आली? जशी आपल्या जीवनामध्ये संकट येतात तशी संतांच्या जीवनात आली नाही का हो? आली ना. पण सगळ्या संकटावरती मात केली. कशाच्या बळावरती? तर भगवान दत्त प्रभूंच्या नुसत्या नामसाधनेच्या बळावरती. नुसतं त्यांचं ध्यान केलंय, भजन केलं. महाराज आपल्याला सुद्धा सांगतात, अरे आपल्याही जीवनामध्ये असणारी सगळी संकट जातील हो, पण त्याच्याकरता सेवा तर करावी लागेल, भजन करावं लागेल. आणि भगवान परमात्माच असा आहे का कितीही मोठं संकट असू द्या, त्या संकटातनं निवारण करण्याची क्षमता फक्त आणि फक्त भगवान दत्त प्रभू ते. तेरा साथ निभाएगा तेरी बिगड़ी बना देगा, मगर विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है. अब आपल्याही जीवनामध्ये आलेल्या सगळ्या संकटाचं निवारण करेल तो, नक्की करेल. पण दत्त नामावरती श्रद्धा असली पाहिजे. दत्त प्रभूंच्या चरणावरती आपला विश्वास असला पाहिजे. हल्लीच्या या बिघडलेल्या जमान्यामध्ये, अविचाराच्या वाढलेल्या मोठ्या प्रदूषणामध्ये नीती काय, धर्म काय, सदाचार काय, विवेक काय, देव काय, देश काय, धर्म काय, या सगळ्या गोष्टी काळाच्या ओघात लोप पावत चाललेल्या आपण आपल्या डोळ्यानं पाहतो. अरे ज्या भूमीला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांचा पदस्पर्श झाला, त्या भूमीमध्ये प्रभू श्री रामचंद्रांना न मानणारी लोक काही कमी नाही. बरोबर कळतंय ना. तेरे साथ निभाएगा विश्वास जरूर, विश्वास जरूर, विश्वास जरूर. आज जिस दिन से मन से उसका हो जाएगा
असू द्या, ही जाण्याची क्षमता दत्त नामात आहे. जिस दिन से तू सच्चे मन से इसका हो जाएगा, उस दिन से ओ हर पल तेरा साथ निभाएगा, तेरी बिगड़ी बना देगा, मगर विश्वास जरूरी है. महाराज म्हटले माझी श्रद्धा होती दत्त नामावर ना, म्हणून तर मलाही तारण्याचं काम त्यांनी केलं. मी माझ्या जीवनात दुसरं कशाचाच विचार केला नाही, ना धनाचा. ओ दत्त माझे धन, दत्त माझे मन, सोयरा सज्जन दत्त माझा. हो महाराज म्हटले धन भरपूर आहे आमच्याकडं, वडिलोपार्जित श्रीमंती आहे. जेव्हा दत्तप्रभूंचा साक्षात्कार झाला ना, मग मात्र मी त्या धनाचा सुद्धा विचार केला नाहीये. माझं धन सुद्धा कोण आहे ना, हो कोण आहे, तर ते भगवान दत्तप्रभू आहे. परमार्थ महाधन. या जगातलं सगळ्यात मोठं धन कोणतं असेल तर ते परमार्थ आहे, देवाचं भजन आहे. आणि ते धन मला मिळालं. दत्त माझे मन, मी माझं मन, माझं सर्वस्व ज्याला अर्पण केलं ना, ते दत्त प्रभू आहे. सोयरा सज्जन दत्त माझा. हे सोयरे आहेत ना, ओ सोयरे, हे सगळे सोयरे लबाड आहेत. महाराज म्हटले सोयरे धायरे संपत्तीचे लोक. कसे ते, माफ करा बरं, माझं वय कमी आहे पण तरी सांगतो, महाराजांचं वचन आहे. महाराज म्हणतात सोयरे धायरे संपत्तीचे लोक, निर्वाणीचा एक पांडुरंग. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. बाकी प्रत्येकाच्या अंतकरणात स्वार्थ आहे, सांगणाऱ्यापासून तर ऐकणाऱ्यांपर्यंत. बस आले सगळे, सगळे स्वार्थी जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. भाऊ कोणाचा हे तर पाठ आहे आपल्याला. बहीण कुणाची, कोण कुणाचे सगळे सोयरे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे प्राण्या. मायेचा बाजार. सगळे स्वार्थानं प्रेम करत असतात. महाराज म्हटले माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालेला खरा सोयरा कोण असेल तर तो भगवान श्री दत्त प्रभूच आहे. म्हणून मी त्याचं भजन केलं आणि मला आलेला अनुभव मी आपल्याला सांगतो. मी सद्गुरु कृपेद्वारा मला दत्तप्रभूंचा साक्षात्कार झाला. आपल्यालाही झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्याकरता जिथं दत्तप्रभूंचा दरबार असेल, जिथं पांडुरंगाचा अन्य कुठल्याही देवतेचा दरबार असेल, आपल्याला त्या सप्त्याला निमंत्रण असो नाहीतर नसो, निमंत्रणावरून लग्नाला जायचं. लग्नाची पत्रिका नाही आली तर आपण म्हणतो आपल्याला काही पत्रिका, जातो का, नाही जात. पण इथं मात्र पत्रिकेची अपेक्षा करायची नाही. हे तुमचं माझं एकट्याचं नाहीये. हो, हा भगवान परमात्म्याचा दरबार आहे. तो आलेल्या सगळ्यांना सुख समृद्धी प्रदान करणारे. पण त्याच्याकरता आपल्याला नित्य सेवा करावी लागेल. हो, नाथ महाराज म्हटले आपल्याला न पाचारिता सुद्धा आपण तिथं गेलं पाहिजे. अभंगाचं शेवट. एका हा विसावा. किती दिवस धावायचं, किती दिवस पळायचं, कुठंतरी विसावा घेतला पाहिजे ना.
बरोबर ना. म्हणून तर लोक नुसती पळतात नुसती पळतात नुसती पळतात, मग गेल्यावर लोक आपल्याला विसावा देतात. खरं तर तो आपल्याला कधीच नसतो विसावा, आपल्या नावाखाली खांदेकरांना असतो तो विसावा. हा ऐका, महाराज म्हटले आपल्या विसाव्याचं स्थान कोणतं असेल तर ते भगवत दर्शन आहे. ज्या दिवशी प्रभू साक्षात्कार झाला त्या दिवशी मात्र नाही का, कुंडलिया धावा तृष्णेची या, आता निश्चिंतीने पावलो विसावा. बस महाराज म्हटले नक्की धावतोय पळतोय राबराब राबतो आम्ही, कष्ट करतो आम्ही सर्वजण, पण आम्हाला काही यश येत नाही, नुसतं पळतोय, आमचं जीवन परिपूर्ण होत नाही. एकदा रोज नित्य नियमानं तासभर भगवान दत्त प्रभूंच्या दरबारात या, हो चिंतनाला बसा आणि इतकं श्रद्धेनं भजन करा, चिंतन करा. आपल्या जीवनामध्ये प्रभू दत्त प्रभूंचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाहीये. आणि ते विसाव्याचं अंतिम स्थान कोणतं असेल तर तो हा दरबार आहे. म्हणून इथं आमंत्रणाची अपेक्षा करू नका. एका जनार्दनी दत्त हा विसावा, न पाचारिता जावा, गावात त्यांच्या गावा किंवा गावा त्यांच्या. महाराज म्हटले तो आत्मानुभव आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झाला आणि तोच आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्या बुद्धीनं मला जसा आला तसा मांडण्याचा प्रयत्न केला. करविली तैसी केली कटकट, वाकोडिका नीट देव जाणे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. ही सगळी मोठी मोठी मंडळी मोठ्या श्रद्धेनं आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात. पहिलाच दिवस आहे आणि आपली जी परंपरा 34 वर्षापासूनची की पहिल्याच दिवशी म्हणजे उद्याच्या नारायणपूरची आपली जी सेवा आपल्याकडे आहे आणि त्या अनुषंगानं आज आपण या ठिकाणी दत्त जन्म या ठिकाणी करत असतो. तो मगाशी भजनाच्या माध्यमातून तो संपन्न झालेला आहे आणि आजची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळींच्या माध्यमातून, भजनी मंडळींच्या माध्यमातून, दत्त तरुण मंडळ असेल, आमच्या माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांच्या माध्यमातून माझ्याकडे आली. आणि खरं तर अचानक आणि पहिल्यांदाच या अभंगावरती कीर्तन म्हणजे सर हा बस सत्य आहे बरं, पहिल्यांदाच आहे बरं. हा ते पण आम्ही जेव्हा बसलो बरं झालं त्यांनी मला सांगितलं, नाहीतर मी आपलं दिवसभर चिंतन केलं होतं. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, का तर पहिला दिवस हे नाम पर बोलावं त्या अनुषंगानं. पण जेव्हा आम्ही बसलो गोरडेवा म्हणे महाराज असं आज दत्त जयंती उद्या आहे पण आमच्याकडे आजच असते, म्हणून त्या अनुषंगानंच तुम्हाला जे बोलायचंय ते दत्तप्रभूंच्या विषयी बोला. आणि म्हणून मग आम्ही जेव्हा अभंग शोधला, पाठ नव्हता, आता ते कॉफी पण केली हातावर अभंगाची बरं अभंगाची, आणि म्हणून तरी 2-5 मिनिटात तो पाठही झाला का तर तो आपल्या नित्य पाठातलाच आहे. आणि म्हणून बोलण्याच्या ओघात एखादं वाक्यशब्द चुकीचा गेला असेल, माझ्या बुद्धीचा दोष आहे, पण जे मात्र बरोबर असेल ते असंच थोरा मोठ्यांचं जे श्रवण आम्ही केलं आणि ते आपल्या समोर माझ्या बुद्धीनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातनं एकच भाव आपण घ्या का आपल्यालाही प्रभू दत्तांचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाहीये, पण त्याच्याकरता आपल्याला आपलं सर्वस्व दत्त प्रभूंना अर्पण करावं लागेल. तुम्ही म्हणाल मग कामधंदा सोडायचा का? नाही, कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. किती दुःख असू द्या त्याचं रूपांतर सुखात झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता जे काम करतायत त्या कामात राम शोधण्याचा प्रयत्न करा. बस हाच भाव आपल्या समोर मांडतो. या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात. मृदंगाचार्य, गायनाचार्य, टाळकरी, आपण सगळे वारकरी मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये भव्य अशा स्वरूपाचा उत्सव या ठिकाणी सुरू झालेला आहे. आजचा पहिला दिवस. उद्यापासून मात्र महाराष्ट्रातील नामांकित अशा स्वरूपाच्या कीर्तनकारांची चिंतन आपल्याला ठिकाणी श्रवण करायला मिळणार आहे. हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज मंगळापूरकर, हरिभक्तीपरायण अनंतजी महाराज काळे, खूप गोड अशा सेवा आपल्यालाही श्रवण करायच्या आहेत. आणखी संख्येनं आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती आपल्या सर्वांना करतो. आणि याच ठिकाणी खरं तर आमच्या पप्पूदादांनी आणि नितीन महाराज देशमुख, पप्पू शेठ बंगाळ यांच्या माध्यमातून आम्हाला संपर्क केला की आपल्याला यावं लागतं ही सेवा आजची करायची आहे. आणि म्हणून त्या अनुषंगानं ही सगळी आपल्या गुरुकुलमध्ये आता जवळ 90 विद्यार्थी त्या ठिकाणी निवासी शिक्षण घेत आहेत. गोरगरीब परिवारातील त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत. त्यातली ही काही विद्यार्थी आहेत. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मृदंगाचं मार्गदर्शन करणारे हरिभक्तीपरायण ज्ञानराज महाराज पापळ आहेत. दर शनिवारी रविवारी महाराजांचे क्लास आपल्या गुरुकुलमध्ये असतात. माझाही पखवाजच विषय आहे, पण आम्ही दोघात एवढे 90 एकट्याला होत नाही, उरकत नाही, म्हणून 2 बॅच आहेत. आणि म्हणून ज्ञानराज महाराज, श्री गुरुवर्य श्री इंद्रवानजी कोल्हाळ सर, नितीनजी महाराज, सागरजी महाराज या सगळ्यांच्या आम्ही
तरुण गुणीजनांच्या मार्गदर्शनानं हे गुरुकुल समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर बाबांच्या मार्गदर्शनाने सुरू आहे. येणाऱ्या जून महिन्यामध्ये तिथले प्रवेश असतात. आता तर फुल आहे, परंतु 10वी नंतर आपण आपल्या मुलांना सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि गाथा मंदिर गुरुकुल देहू या ठिकाणी आपल्या मुलांना पुढे पाठवत असतो. तर आपल्या गुरुकुलच्या माध्यमातून आता 16 विद्यार्थी त्या ठिकाणी संस्कृत इंग्लिश भाषेमध्ये शिक्षण घेत आहेत देहूला, गाथा मंदिर गुरुकुलला. आणि आता येणाऱ्या काळात ते प्रसारक म्हणून संप्रदायामध्ये शिक्षण पूर्ण करून फिरणार आहेत. आणि म्हणून असं ज्ञान आपण त्या ठिकाणी देतो आहोत. असेल कोणाची इच्छा तर 5वी ते 10वी पर्यंतच्याच विद्यार्थ्यांना प्रवेश त्या ठिकाणी बालसंस्कार शिबिरातनं दिला जातो. पहिले 15 दिवस शिबिरामध्ये, आणि त्याच्यात आपल्याला योग्य वाटला तरच त्या मुलाला प्रवेश. असेल कोणाची इच्छा तर आपण नक्की जून महिन्यामध्ये आपण प्रवेश त्या ठिकाणी मे महिन्याच्या शिबिरातच मुलांना पाठवू शकता. ही आपणा सर्वांना विनंती करून या ठिकाणी माझी सेवा श्री भगवान दत्तप्रभूंच्या चरणी समर्पित करतो. खूप थंडी आहे, खूप थंडी आहे, खूप थंडी आहे ना, तरी पण आता हात मोकळे करा आणि असे वर करा, सरळ 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 करा हात वर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.